निफाड तालुक्याच्या राजकारणात मागच्या 20 वर्षात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दिलीप बनकर आणि शिवसेना उबाठाचे माजी आमदार अनिल कदम यांचं वर्चस्व राहिलंय। पण आता या दोघांनाही टक्कर देऊ शकेल अशा नव्या नेतृत्वाचा उदय निफाड तालुक्यात झालाय। यतीन कदम असं या नेतृत्वाचं नाव आहे। नगरपालिका निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांनी आपल्या नेतृत्वाची झलक दाखवून दिली आहे। ओझर व पिंपळगाव बसवंत या दोनही नगरपालिकांमध्ये कदम यांच्या नेतृत्वात भाजपनं सत्ता खेचून आणली आहे। अनिल कदम व यतीन कदम हे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत, परंतु त्यांच्यात राजकीय मतभेद आहेत। ओझर शहरावर आजवर कदम कुटुंबियांचंच वर्चस्व राहिलंय। यंदा ओझर नगर परिषदेची पहिलीच निवडणूक होती। यतीन कदम भाजपचे जिल्हाध्यक्ष असल्यानं ही निवडणूक जिंकणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं। तसेच अनिल कदम यांच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानं कदम यांच्या राजकीय अस्तित्वाच्या दृष्टीनं देखील ही निवडणूक महत्त्वाची होती। परंतु या निवडणुकीत यतीन कदम यांनी सत्ता काबीज केल्यानं अनिल कदम यांना मोठा धक्का बसलाय। दुसरीकडे पिंपळगाव बसवंत नगरपालिकेत आमदार दिलीप बनकर व भास्करराव बनकर हे दोन्ही विरोधक एकत्र आले होते, मात्र या दोघांची युती पिंपळगावकरांनी नाकारली। यतीन कदम यांच्या नेतृत्वात स्थानिक भाजप नेत्यांनी दोनही बनकरांना आपल्या होम ग्राउंडवरच जबर धक्का दिला। भाजपच्या युवा नेत्यांवर विश्वास ठेवून पिंपळगावकरांनी नगराध्यक्षपदासह भाजप शिंदे गटाचे 19 उमेदवार निवडून दिलेत। ओझर व पिंपळगाव बसवंत दोन्ही ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष झाल्यानं यतीन कदम यांच्या नेतृत्वाला झालर मिळाली आहे। विशेष म्हणजे यतीन कदम यांचे वडील दिवंगत रावसाहेब कदम हे शिवसेनेचे आमदार होते। त्यांच्यानंतर मातोश्री मंदाकिनी कदम या सुद्धा 7.5 वर्षे शिवसेनेच्या आमदार होत्या, परंतु 2004 मध्ये दिलीप बनकर यांनी मंदाकिनी कदम यांचा पराभव केला। त्यानंतर 2009 ते 14 मध्ये अनिल कदम यांनी दिलीप बनकर यांचा पराभव केला। त्यानंतर पुन्हा 2019 व 2024 मध्ये सलग अनिल कदम यांचा दिलीप बनकर यांनी पराभव केला। विशेष म्हणजे 2024 मध्ये यतीन कदम यांनी दिलीप बनकर यांच्या विजयात किंगमेकरची भूमिका निभावली होती। यामुळे यतीन कदम यांचं उभारलेलं नेतृत्व पाहता पुढच्या विधानसभेला यतीन कदम यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची देखील शक्यता आहे। यतीन कदम यांच्या रूपानं माजी आमदार अनिल कदम व आमदार दिलीप बनकर या दोनही नेत्यांना टक्कर देणाऱ्या नव्या नेतृत्वाचा निफाड तालुक्यात उदय झाला असून भाजप या नेतृत्वाला आजमावण्याची शक्यता आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीतही यतीन कदम यांचा या दोनही आजी माजी आमदारांसोबत सामना बघायला मिळू शकतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।